पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बजरंग बली हनुमान सियावर रामचंद्र भगवान की। ओम चैतन्य कानिपनाथ महाराज की। ओम चैतन्य नवनाथ महाराज की जय। हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान। वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगने ते फळ संचिताचे। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाही। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची। त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारो। दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार। बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका। गंगामि शुद्धं निदपाद स्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं। सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगा गिरिजियोगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं, नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं। महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। सर्वमङ्गलमाङ्गल्यं शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। विठ्ठल 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 विठ्ठल। अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने, सकल साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने, परमश्रद्धेय गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने, तसेच आश्रमाचे महंत योगी धर्मनाथ महाराज यांच्याही मार्गदर्शनाने, प्रेरणेने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह रंगपंचमी निमित्त असणाऱ्या नवनाथ भक्तिसार पारायण सोहळा आणि या निमित्ताने असणारी ही कीर्तन रूपी सेवा आहेत।
सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा असून देवाला आवडणारी भक्ती याचं वर्णन करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. सुंदर असं या ठिकाणी नियोजन परमपूजनीय योगी धर्मनाथजी महाराज यांनी या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. रंगपंचमी हा उत्सव नाथ संप्रदायामध्ये मोठ्या आनंदात साजरा केला जातो. विशेषतः जे कानिपनाथ महाराजांचे जे भक्त आहेत ते या असणाऱ्या तिथीला फारसं महत्त्व देतात. म्हणून या रंगपंचमीच्या मुहूर्तावर असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणून परमपूजनीय धर्मनाथजी महाराज मी त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सर्व असणारे ख्यातनाम कलाकार श्री क्षेत्र गोदावरी धाम श्री सरला बेट आमचे ज्येष्ठ गुरुबंधू युवा कीर्तनकार गायनाचार्य महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज आजकाल जास्त गाजतोय आमचे गुरुबंधू गोरखजी महाराज जाधव आणि त्यांच्याच मार्फत असणारी ही कीर्तनरूपी सेवेचा योग म्हणून गोरखजी महाराज जाधव मी त्यांनाही धन्यवाद देतो. उत्कृष्ट असणारे मृदुंगाचार्य मृदंगमणी ताल सम्राट उद्धवजी महाराज जगताप मी त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे गुणदादा सुंदर अशी चाल गायली. उपस्थित सर्व असणारे भजनी मंडळ नाथबाबांवरती प्रेम करणारे आणि माझा आवाज बसलेला असताना सुद्धा क्लिअर काढणारे आमचे श्यामभाऊ म्हणून श्यामभाऊला सुद्धा धन्यवाद. सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहेत. नुसती साऊंड सिस्टीमच नाही तर ऑपरेटिंग सुद्धा सुंदर आहेत म्हणून श्यामभाऊला सुद्धा धन्यवाद. नुसती 40-50 लाखाची गाडी असून उपयोग नाही, ड्रायव्हर पण चांगला पाहिजे म्हणून सिस्टीमही चांगली आहे आणि ऑपरेटरही चांगले आहेत. श्यामभाऊला सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की देवाला आवडणारी भक्ती कोणती. हेची थोर भक्ती आवडती देवा. कोणती भक्ती देवाला आवडते. संकल्पावी माया संसाराची आपल्या असणाऱ्या संसारावरची माया जो कोणी भक्त सावरून त्या भगवान परमात्म्यावरती प्रेम करतो अशा प्रकारची भक्ती देवाला आवडते. आणि भगवान परमात्मा ठेविल्या अवस्थेत राहतो ठेविले अनंते तैसेची राहावे आणि नेहमी चित्तामध्ये समाधान असू द्यावं चित्ती असू द्यावे समाधान. कारण या ठिकाणी जो जीव जन्माला आलाय त्याच्या वाटेला दुःख हे ठरलेलं असतं. नको त्या गोष्टीचा खेद करून जीवनामध्ये दुःख उतरवण्यापेक्षा त्या भगवान परमात्म्याने आपल्याला आम्हाला एवढं चांगलं शरीर दिलेलं आहे म्हणून नको त्या गोष्टीचा विचार करून आपलं जीवन दुःखीमय करू नयेत. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगने ते फळ संचिताचे. संचिताचं फळ प्रत्येकाला भोगायचंच आहे म्हणून नको त्या गोष्टीचा विचार करून दुःख करण्यापेक्षा भगवान परमात्मा ठेवील अशा अवस्थेत राहावं चित्तामध्ये समाधान असू द्यावं. आणि शेवटी जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की त्या भगवान परमात्म्याच्या भेटीचा भार तुम्हा आमच्या एकट्याकडून होणार नाहीत. आणि जर आपण आपली असणारी सर्वस्व जबाबदारी त्या भगवान परमात्म्यावरती टाकली तर तो भगवान परमात्मा निश्चित तुमच्या आमच्यावर कृपा करील. म्हणून तुका मने घालू तयावरी भार. आणि देवाच्या चरणावरती वाहण्यासारखं काय असेल तर वाहू हा संसार देवा पाही. म्हणून असा असणारा अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी देवाला आवडणारी भक्ती सांगतायत. देवाला आवडणारी भक्ती म्हणजे तो असणारा जो कोणी भक्त असेल ज्या प्रकारची अशी भक्ती करतो तो भक्त देवाला आवडतो. कारण भक्ती ही भक्ताच्या आश्रयाने राहत असते. म्हणून अशा पद्धतीने जो कोणी भक्त करतो भक्ती करत असतो तो भक्त देवाला आवडत असतो. याचा अर्थ अशी भक्ती सोडून जर कोणी भक्त भक्ती करीत असेल तर ती देवाला आवडत नाही. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या भक्तीची आवड सांगताय. सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की या भगवान परमात्म्याची आवड सांगणं योग्य की अयोग्य. कारण देवाला तर सर्व सारखेच पाहिजे. देवानाच निर्माण केलेलं हे जग आहे. देवानाच सर्व माणसं निर्माण केले, राक्षस निर्माण केले, साधू संत निर्माण केले. मग सर्व जर देवानीच निर्माण केलं तर देवाला सर्व सारखेच पाहिजे ना. मग भगवान परमात्म्याचा स्वभाव जर आपण जर बघितला तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. तो भगवान परमात्मा भक्ताला आपल्या पायाजवळती ठेवतो आणि दुर्जनांचा संवार करतो. मग या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याजवळ विषमता आली ना. आणि विषमता आली म्हणजे वैषम्य हा दोष आला. वैषम्य हा वेदांतामध्ये दोष मानला जातो.
आणि ज्या देवाजवळ वैषम्य येत असेल त्या देवाला देव म्हणणे योग्य की अयोग्य? विठ्ठल 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 कारण वैषम्य हा जर दोष आला तर असं सांगितलं जातं त्याबद्दल त्याच्यासोबत नैर्गृण्य हा पण दोष येतो. नैर्गृण्य म्हणजे समोरच्याची कुठल्याही प्रकारची काळजी चिंता न करता त्याला मारून टाकणे म्हणजे नैर्गृण्य. मग असा जर देवाचा स्वभाव असेल तर त्या देवाला देव म्हणणं साधू संतांना जमणार आहेत का? मग जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी देवाची विषमता सांगतायत. आणि जर देवाजवळ विषमता असेल तर त्या ठिकाणी त्या देवाला देव मानायचं कसं? या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी सापेक्षता वाद मांडलेला आहे. जसं एखाद्याला वाईट म्हणायचं पण वाईट न म्हणता वाईट ठरायचं असेल तर काय करावं लागतं? तर सापेक्षता वादाचा सिद्धांत हा वापरावा लागतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले. जसं समोरून दोन व्यक्ती आल्या आणि समजा गोरख महाराज आणि उद्धव महाराज आले. मी जर म्हणलो गोरख महाराज तुम्ही मला फार आवडतात, उद्धव महाराजांनी समजून घ्यायचं आपल्याला सध्या एवढं मार्केट नाही, बरोबर आहे की नाही? यांना चांगलं म्हणजे म्हणलं याचा अर्थ यांना तेवढं चांगलं म्हणलं नाही, याला सापेक्षता वाद म्हणतात. दुसऱ्याला वाईट न म्हणता वाईट ठरवायचं असेल तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात सापेक्षता वादाचा वापर करा. काय झालं? एका वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आली की या असणाऱ्या ग्रामपंचायत मधले अर्धे सदस्य गाढव आहे. काय बातमी छापून आली? या ग्रामपंचायत मधले अर्धे सदस्य गाढव आहे. आता लोक समजून घेतील पण सदस्य कसं काय समजून घेतील? बरोबर आहे की नाही? त्या सदस्यांना राग आला महाराज. त्या सदस्यांनी त्या ठिकाणी कार्यालयामध्ये गेले, त्याचे पेपर जाळले, त्याचं ऑफिस तोडलं, त्याला रस्त्यावरती आणले, शाही फेक केली, लोकशाहीच्या नियमाने जे जे करावं लागते सगळं केलं. आणि मग त्याला म्हणले तू आम्हाला गाढव म्हणतो, तू कोण शहाणा लागून गेला? त्याने म्हणजे झालं काय? अरे तू पेपरामध्ये बातमी छापली पहिल्या पानावरती की ग्रामपंचायत मधले अर्धे सदस्य गाढव आहेत, वेडे आहेत, अशी बातमी तू छापली म्हणून आम्ही सर्व राडा केला. म्हणजे उद्या तुला माफी मागावं लागेल. तो म्हणले ठीक आहे माझ्याकडून चूक झाली, मी तुमची माफी मागतो. म्हणे असं माफी मागून चालणार नाही. ज्या वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर बातमी छापून टाकली त्याच वृत्तपत्रामध्ये उद्या तू माफी मागितली पाहिजे. ठीक आहेत म्हणे. दुसऱ्या दिवशी पेपर छापून आला. पेपरमध्ये सुरुवातीलाच हेडिंग टाकून आली की काल जे आम्ही वक्तव्य केलं होतं किंवा बातमी छापली होती त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आमची बातमी आम्ही सुधारून घेतो. काल आम्ही असं लिहिलेलं होतं की या असणाऱ्या ग्रामपंचायत मधले अर्धे सदस्य गाढव आहेत, आता आम्ही माफी मागतो. या ग्रामपंचायत मधले अर्धे सदस्य शहाणे आहेत. काय झालं हो? अर्ध गाढव म्हणले काय, अर्धे शहाणे म्हणले काय? विठ्ठल 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 याला म्हणता सापेक्षता वाद. एका म्हणता भले दुजे सहजची निंदेले. दुसऱ्याला वाईट न म्हणता वाईट ठरवायचं असेल तर या सिद्धांताचा वापर करावा लागतो. तसं जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याची असणारी विषमता या ठिकाणी सांगतायत. मग त्या असणाऱ्या देवाच्या ठिकाणची विषमता मानायची का न मानायची हे आपल्याला पहिलं शोधावं लागेल. जर भगवान परमात्म्याचं चरित्र आपण जर बघितलं, वर्णन साधू संतांच्या मुखातून जर आपण जर ऐकलं, तुझे औदार्य जाणू स्वतंत्र देताना मनसी पात्र पात्र वैर्य ऐसे दिले पवित्र ऐसे दिले वैर्य असे. माऊली ज्ञानोबराय सांगतात की वैर्यांना सुद्धा तू मोक्षरूपी सिद्धी देऊन टाकली. मग जर भगवान परमात्म्याचा स्वभाव असा असेल, कारण सनकादिक ऋषींना जी गती देवाने दिली तीच गती पुतण्याला सुद्धा दिली महाराज. पण याकरता आपल्याला पुतण्याचं पूर्वजन्मीचं चरित्रही बघावं लागेल. ही जी असणारी पुतना होती ही बळीराजाची कन्या होती. ज्या वेळेस भगवान परमात्म्याने वामन अवतार घेतला आणि बळीराजा त्याचा असणारा यज्ञ चालू होता आणि त्या यज्ञामध्ये भगवान परमात्म्याने वामन अवतार धारण केला आणि बळीराजाकडे त्रिपाद भूमी मागितली. त्यावेळेस त्या बळीराजाची कन्या असणारी रत्नमाला कोण आपल्या दारामध्ये भिक्षुकाला याचक आलायत, सगळीकडे आरडाओरड झाला म्हणून पाहण्याकरता बळीराजाचं संपूर्ण कुटुंब धावलं महाराज. आणि धावल्यानंतर बघितलं आणि ज्या वेळेस वामन भगवान परमात्म्याकडे बघितलं रत्नमालेने, त्यावेळेस ते स्वतःचं देहभान विसरून गेली महाराज. कारण तो भगवान परमात्मा दिसायला मुळातच सुंदर आहे की ते पाहिली या वेद लावे, पाहिल्याबरोबर तो वेद लावतो एवढा असणारा सुंदर. आणि त्या असणाऱ्या वामन भगवंताकडे बघितल्यानंतर
त्या रत्नमालेच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला, एवढा असणारा सुंदर बालक आहेत, कोण याची असणारी माता भाग्यवान असेल, कोणी या असणाऱ्या बालकाला दूध पाजलं असेल, असा भाव त्या रत्नमालेच्या मनामध्ये निर्माण झाल्याबरोबर त्या ठिकाणी रत्नमालेला पान्हा फुटला महाराज. आणि पान्हा फुटल्यानंतर त्या रत्नमालेच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला की आपण अजून आपला विवाह झालेला नाही, आणि या ठिकाणी मूल झाल्यानंतर आईला पान्हा फुटत असतो, पण मला लग्नाच्या अगोदर पान्हा फुटला. हे जेव्हा रत्नमालेला कळालं त्यावेळेस तिने देवाला सांगितलं, देवा तुझ्या रूपाकडे बघितल्यानंतर मला या ठिकाणी तुझ्या मातेचं स्मरण झालं, आणि तुझ्या मातेचं स्मरण झाल्याबरोबर त्या ठिकाणी मला पान्हा फुटलेला आहे. आता तूच ठरव तुला काय करायचं. त्यावेळेस वामन भगवान परमात्म्याने सांगितलं, आता मी 8 वर्षीय रूप घेऊन आलेलो आहे, या जन्मात तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. आणि थोड्याच वेळाने देवाने आपलं खरं स्वरूप दाखवलं. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. आणि ज्या वेळेस आपल्या बापाला पाताळात घातलं हे समजलं, त्याच वेळेस पुतण्याने सांगितलं, या असणाऱ्या बालकाला मी माझं दूध नाही तर विष प्राशन करेन. त्यावेळेस दोन्ही भगवान परमात्म्याने तथास्तु सांगितलं. वात्सल्य भाव पुतण्याच्या असणाऱ्या रत्नमालेच्या मनामध्ये निर्माण झाला. म्हणून पुढच्या जन्मामध्ये ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतार घेऊन आले आणि पुतना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे आल्यानंतर सर्वप्रथम दूध प्राशन केलं आणि तदनंतर विषयही प्राशन केलं. दोन्ही इच्छा पूर्ण केल्या आणि त्या ठिकाणी तिला तीच मोक्षरूपी सिद्धी दिली, जे इतरांना सनकादिक ऋषींना दिली होती किंवा यशोदे मातेला दिली होती. मग आता देवाच्या ठिकाणी विषमता राहिली का हो? जी साधू संतांना मोक्षरूपी सिद्धी दिली तीच सिद्धी कोणाला दिली? राक्षसाला दिली. बरोबर आहे की नाही? मग आता देवाच्या ठिकाणी विषमता कुणाला? जाऊ दे, आपण रामायणातलं उदाहरण बघू. ज्या वेळेस राम रावणाचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राजीने इंद्राला बोलवलं आणि इंद्राला बोलवल्यानंतर सांगितलं, या युद्धामध्ये जेवढे वानर मेलेले आहेत त्यांना सगळ्यांना अमृत टाकून उठवायचं. लक्ष्मण देवाकडे केलं, देवा वानरांनाच का बरं उठवायचं, राक्षसांना का बरं उठवायचं नाही? म्हणे काय झालं? म्हणे तू गाथा वाचलाय का? म्हणे काय झालं? म्हणे गाथ्यात पहिला अभंग काय आहे? गाथ्यातला पहिला अभंग काय? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. मग जर तुझी समचरण आणि समदृष्टी आहे तर तुला राक्षस आणि वानरांमध्ये भेद करता येईल का? रामाने लक्ष्मणाला सांगितलं, एवढी छोटी गोष्ट तुला कळते मला कळणार नाहीत का? मला एक सांग म्हणले, ज्या वेळेस युद्ध चालू असतो आणि युद्ध चालू असताना जे रावणाचे सैनिक युद्ध करत होते ते कोणाकडे पाहून मेले? आपण भांडण करताना एकमेकाकडे तोंड करून करतो, पाठ करून करतो. इकडं भांडणच नाही होती काय? हा, आपण तोंड करून भांडणं करतो का पाठ करून? आम्ही फक्त तोंड करून भांडणं करतो म्हणा. विठाला 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 विठाला. रामाने सांगितलं, जे राक्षस माझ्याकडे पाहत मेले म्हणजे त्यांना मोक्ष मिळाला, वैकुंठ मिळालं, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण जे असणारे आपल्या बाजूचे वानर होते ते कोणाकडे पाहत मेले? राक्षसांना. मग त्यांना स्वर्ग मिळेल का? त्यांना वैकुंठ मिळेल का? म्हणून या ठिकाणी त्यांना अमृत टाकून उठवायचं आणि पुन्हा वैकुंठामध्ये पाठवायचं. सांगा देवाच्या ठिकाणी विषमता राहिली का? विठाला 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 विठाला. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की तो असणारा भगवान परमात्मा, त्याला सर्व असणारे सारखेच आहेत. जरी या ठिकाणी भेदभाव आपल्याला दिसत असला की राक्षस आणि भक्त, तरी सुद्धा ज्या असणाऱ्या भक्तांना जो गती देतो तीच राक्षसांना सुद्धा दिलेली आहेत महाराज. कंसाला सुद्धा तीच गती दिली, कारण स्वतःच्या हाताने भगवान परमात्म्याने त्याला मारलं. रावणाला सुद्धा तीच गती दिली, कारण भगवान परमात्म्याने स्वतःच्या हाताने त्याला मारलं. म्हणून देवाच्या ठिकाणी विषमता राहत नाहीत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती आपल्याला करायची आहे. मग ती भक्ती कशी करायची आहे? कुठल्याही प्रकारची असणारी आपली संसारावरची जी माया आहेत, कारण संसारातल्या असणाऱ्या या ज्या गोष्टी आहेत हे जे मायेचं स्वरूप आहे ते दुःखरूप सांगितलेलं आहे. आपण नेहमी काकड्यात म्हणतो संसार दुःखमूळ, रोज म्हणतो दुःखमुळे, पण सोडितो कुठं? बरोबर नाही? जर संसार दुःखमुळे तर सोडता येतो का? मग तो असणारा दुःखरूपी संसार आहेत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही लगेच घरदार सोडा, बायका पोरं सोडा, जंगलात जाऊन बसा, असं माझं म्हणणं नाही. जर
तुम्हाला त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याची भक्ती जर करायची असेल, जे तुम्ही संसारावरती प्रेम करता तेच प्रेम जर देवावरती जर लावलं, जे असणारं प्रेम तुम्ही पतीवर करतात, मुलाबाळांवर करतात, घरच्यांवर करतात, तेच प्रेम जसं संसारामध्ये राहत असताना अलिप्त कमळ जळी जायचे, अशा प्रमाणे तुम्ही जर संसार केला तर ती भक्ती असणारी देवाला आवडते. विठ्ठल 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 म्हणून त्या देवाला आवडणारी भक्ती करायची आहेत. संसारावरचं प्रेम सारवायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं? ज्या वेळेस भगवान परमात्मा आणि उद्धव दोघंही फिरत होते, एक दिवस उद्धवाने भगवान परमात्म्याला प्रश्न केला, देवा तुझी सख्खी बहीण सुभद्रा आहेत आणि मानलेली बहीण द्रौपदी आहेत, मग तरी तुला द्रौपदी का बरं आवडते? त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, चल मी तुला दाखवतो. सकाळी सकाळी भगवान परमात्मा आणि उद्धव निघाले आणि निघाल्यानंतर त्या ठिकाणी सुभद्रेच्या महालामध्ये आले महाराज. आणि आल्यानंतर सांगितलं, ताई मला जोराची भूक लागलेली आहे, माझ्याकरता काहीतरी वाढ. त्यावेळेस सुभद्रेने सांगितलं, दादा माझी अजून आंघोळ व्हायची आहेत, आंघोळ झाल्यानंतर देवपूजा होईल, देवपूजा झाल्यानंतर मग मी किचनमध्ये जाईल, स्वयंपाक बनेल, 1 वाजल. देवाने सांगितलं, अगं ताई एवढा वेळ नाही माझ्याकडं, मला जास्त भूक लागली. दादा तुला जर जास्त भूक लागली असेल तर किचनमध्ये जा आणि फळं खाऊन घे. भगवान परमात्मा किचनमध्ये गेले, देवाला फळ खायचं नव्हतं महाराज, परीक्षा बघायची होती. भगवान परमात्मा किचनमध्ये गेले, फळावरती चाकू ठेवलेला होता, तो चाकू असणारा त्या फळावरती न मारता स्वतःच्या बोट कापून घेतलं महाराज देवाने. आणि उद्धव ओरडायला लागला की अगं सुभद्रा, भगवान परमात्म्याचं बोट कापलं. ती सुभद्रा त्या ठिकाणी पळू लागली, संपूर्ण महालामध्ये फिरू लागली चिंदी सापडण्याकरता. पण संपूर्ण महालामध्ये तिला चिंदी सापडली नाही. मला सांगा, आपलेच कपट मोडायला आले तर ती राजाची पत्नी होती महाराज, तिच्याकडे किती साड्या असतील, पण तिला ती चिंदी सापडली का महाराज? तिला साडी फाडण्याची बुद्धी आली का? भगवान परमात्मा तिथून निघाले आणि निघाल्यानंतर त्या ठिकाणी द्रौपदीची असणारी पूजा चालू होती. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. असं द्रौपदीचं भजन चालू होतं, तुळशीची पूजा करत होती. आणि पूजा करत असताना असणारं चांदीचं ताट सोन्याचा तांब्या हातामध्ये होता. भगवान परमात्मा समोरून येताना बघितला, भगवान परमात्माच्या हाताला काहीतरी लागलं. हे ज्या वेळेस द्रौपदीने पाहिलं महाराज, हातातला असणारा सोन्याचा तांब्या चांदीचं ताट बाजूला फेकलं आणि देवाकडे धावत पळत गेली. अरे दादा काय करून घेतलं, तुझं लक्ष नव्हतं का देवा? रे असा एवढा कसा निष्काळजीपणा? त्यावेळेस द्रौपदीने कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही आणि आपल्या असणाऱ्या पदराकडून साडी फाडायला लागली. त्यावेळेस असणारे उद्धवाने द्रौपदीचा हात धरला आणि सांगितलं, अगं ताई आपल्या हिंदू धर्मामध्ये असा नियम आहे, जोपर्यंत पती जिवंत आहे तोपर्यंत पदराकडून साडी फाडू नये. ज्यावेळेस आपला पती मरण पावतो ना, त्यावेळेस भावाकडून साडी आणली जाते आणि तदनंतर पदराकडून साडी फाडल्या जाते. त्यावेळेस द्रौपदीने दिलेलं उत्तर आहे, उद्धवा तू म्हणतोस की पती जिवंत असताना पदराकडून साडी फाडू नये, पण ज्याच्यामुळे माझे 5 पती जिवंत आहेत तो म्हणजे माझा भगवान परमात्मा आहे आणि माझी संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरती आहे. आपल्या असणाऱ्या संसारावरची माया द्रौपदीने देवावरती लावली. अशी भक्ती देवाला आवडते. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये हीच थोर भक्ती आवडती देवा. हीच थोर भक्ती आवडती देवा. हीच थोर भक्ती आवडती देवा. हीच थोर भक्ती आवडती हो हिची थोर भक्ती आवडती देवा. 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 संकल्पाई माया संसाराची. संकल्पाई माया संसाराची. ठेविले आनंद तैसे चिरहावे. ठेविले आनंद तैसे चिरहावे.
माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेच राहावे ठेविले आनंद तैसेच राहावे ठेविले आनंद तैसेच राहावे आवडती देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबराय सांगतात की त्या देवाला आवडणारी भक्ती करा. कारण त्या भगवान परमात्म्याची जर भक्ती करायची असेल, कोणत्याही देवाची घ्या तुम्ही, कोणत्याही साधूची घ्या, कोणत्याही असणाऱ्या सिद्ध पुरुषाची भक्ती घ्या, ते भक्ती करत असताना आपण आपल्या आवडीची करू नयेत. आपण जर भक्ती करायची असेल तर त्या देवाला जे आवडतं तेच आपण दिलं पाहिजे. आपण देवपूजा करतो, देवपूजा जेव्हा करतो आपण आणि आपण देवाला नैवेद्य ठेवतो, तो जो नैवेद्य ठेवतो तो आपल्या आवडीचा ठेवतो, देवाच्या आवडीचा ठेवतो. आज होळीचा सण आहे, बरोबर आहे का नाही? असं ग्रंथात लिहिलेलं का देवाला पुरणपोळी आवडते? आपलं असं आहेत महाराज, आपण आपल्याला जे आवडतं तेही देवाला देत नाही आणि देवाला जे आवडतं ते सुद्धा देवाला देत नाही. आपल्याला जर भक्ती करायची असेल तर त्या साधू संतांनी जशी भक्ती सांगितली तशी करावी लागते. कारण आपल्याला तेनेचे पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही, बरोबर आहे की नाही? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते असणारे साधू संत आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवून गेलेले आहे. त्या मार्गावरती जर आपण चाललो तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. मोडोनिया नाना माते मोडोनिया नाना माते हरी मोडोनिया नाना माते मोडोनिया नाना माते देती सिद्धांत चौरसुआ देती सिद्धांत चौरसु तेनेची पंते चालू जाता तेनेची पंते चालू जाता हरी देती संत तू चौरसो देती संत तू चौरसो तेनेची पंते चालू जाता तेनेची पंते चालू जाता विठ्ठल 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 म्हणून त्या साधू संतांनी दाखवलेल्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. कारण देवाची जर भक्ती करायची असेल तर त्या देवाच्या भक्तीमध्ये आपली आवड चालत नाही महाराज, बरोबर आहे का नाही? आपली आवड कदाचित संसारात चालत असेल, कदाचित म्हणतो. घरामध्ये जर आपण म्हणलो ना मला आज बटाट्याची भाजी करायची खायची आहे, करायची चालत. अलीकडे पुरुष स्वयंपाक करायला लागले म्हणून आपण जर म्हणलो ना घरामध्ये बटाट्याची भाजी खायची आहे, ते वांग्याची करतात. आपल्याला वांग्याची भाजीच बटाट्याची म्हणून खावा लागते. हा संसार आहे. म्हणून संसारात कदाचित आपली आवड चालत असेल, हल्ली आवड चालत नाही, फक्त आपण घरात चालतो एवढंच खूप आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून परमार्थ करायचा असेल तर त्या साधू संतांच्या आवडीचा आपल्याला करावा लागेल. साधू संतांनी ज्या प्रकारची भक्ती केली त्या प्रकारची भक्ती जर आपण, मी सांगत होतो, आपण जे देवाला आवडतो तेही देत नाही आणि आपल्याला जे आवडतं तेही देवाला देत नाही. काय झालं? एक असणारा श्रीमंत मनुष्य खूप दिवसानंतर त्याला मुलाची प्राप्ती झाली, पण दैवयोगाने त्याचं प्रारब्ध एवढं खराब, एवढ्या दिवसानंतर मुलगा झाला आणि त्याची पत्नी मरण पावली आणि 2-4 वर्षानंतर त्यालाही आजार जडला. कोट्यावधीची प्रॉपर्टी आणि आता काय करायचं? मुलगा लहान आहे आणि एवढी कोट्यावधीची प्रॉपर्टी द्यायची कोणाकडे? त्याला वाटलं एवढी कोट्यावधीची प्रॉपर्टी जर आपण भावबंधांकडे पाहुण्यांकडे जर द्यावा तर आपले पाहुणे भाऊबंद कोणत्याही गावात जातो मी, आमचे भाऊबंद महाराज, अहो पण भाऊबंदाला सुद्धा भाऊबंद असतात, बरोबर आहे की नाही? आपण ह्या पाहुण्याकडे गेलो ना, आमचे पाहुणे काय सांगा, आपण तो कोणातरी पाहुणा आहे ना, बरोबर आहे की नाही? मग त्याला वाटलं एवढी कोटीची प्रॉपर्टी आपण कोणाकडे द्यायची, म्हणून त्याने आपल्या जवळच्या मित्राला बोलवले. म्हणले हे बघ, माझं आता काय होईल सांगता येत नाही, मी कधी मरण येईल सांगता येत नाही, एवढी 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे, माझा मुलगा लहान आहे, माझा फक्त तुझ्यावरती विश्वास आहे, तू याचा सांभाळ कर. तो म्हणले एवढा व्यापार तू वाढवून ठेवला
आणि हजारो कोटीची प्रॉपर्टी सांभाळायची म्हणल्यावर मी माझी नोकरी पाहू का तुझी प्रॉपर्टी पाहू? म्हणले तुला किती पगार भेटतो? म्हणे तिकडे भेटतो 15,000. म्हणे मी तुला 40,000 रुपये पेमेंट देतो. म्हणले ठीक आहे. मग नंतर काय करायचं? ज्या वेळेस माझा मुलगा सज्ञान होईल त्यावेळेस त्याच्याकडे प्रॉपर्टी देऊन टाक. ते म्हणले ही काय सरकारी नोकरी आहे का? तुम्हाला 40,000 रुपये पगार देशील, तुझा मुलगा सज्ञान झाला, प्रॉपर्टी त्याला देऊन टाकेल, पुढचं माझ्या आयुष्याचं काय? मित्राने सांगितलं तुला एक सूट देतो, जोपर्यंत माझा मुलगा मोठा होत नाही तोपर्यंत सगळी प्रॉपर्टी तू सांभाळ, आणि ज्या वेळेस तो सज्ञान होईल त्यावेळेस तुला जे आवडेल ती मुलाला दे. लक्षपूर्वक आहे का बरं का? तुला जे आवडेल ती मुलाला दे, एवढी सूट मी तुला देतो. मृत्यूपत्र तयार झालं. तो मरण पावला. 17-18 वर्ष उलटून गेले. मुलगा सज्ञान झाला आणि एक दिवस तो असणारा मुलगा काकाकडे गेला, म्हणजे आपल्या वडिलाच्या मित्राकडे गेला. सांगितलं काका मी असं वाचलंय, माझ्या वडिलांनी असं लिहून ठेवलं आहे की मी ज्यावेळेस सज्ञान होईन त्यावेळेस ती प्रॉपर्टी तुम्ही मला देऊन टाका. पण एकाच वेळेस हजारो कोटीची प्रॉपर्टी सोडायची एवढं सोपं आहे का हो? हजारो कोटीची प्रॉपर्टी 17-18 वर्ष सांभाळली आणि ती एकाएकी सोडायची शक्य आहे का? काय झालं? 2-4 मित्र फिरायला जायचं होतं. आणि फिरायला जायचं म्हणल्यावर बाहेर फिरायला जायचं म्हणल्यावर पैसे पाहिजे. मग तो घरी गेला आणि घरच्या निर्मला सीतारामनला म्हणला मला फिरायला जायचं. ते काय सहसं बजेट पास करीत नाही, त्याला निकष लावतात. बरोबर आहे की नाही? ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही समजलं त्यांना कीर्तन झाल्यावर उठवू. विठ्ठल 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 विठ्ठल. हो म्हणले 500 रुपये कशा करता? मित्रांबरोबर फिरायला जायचं आहे. ठीक आहे, दिले 500 रुपये. मग फिरायला गेले. तो म्हणला आजचा नाश्ता माझ्याकडून. म्हणले ठीक आहे. गेला, नाश्ता झाला, बिल भरण्याकरता गेला आणि तेवढ्यात खिशामध्ये हात घातला तर 500 रुपयाची नोट हरवलेली होती. आणि 500 रुपयाची नोट हरवल्यावर माणसाला किती आनंद होतो? मला सांगा, 500 रुपयाची नोट सोडतली माणसाला माहीत राहतं वरच्या केशीची, तरी खालची केशी उलटी करून पाहतो माणूस. मग जर 500 रुपयाची नोट हरवल्यावर एवढं दुःख होतं तर कोटीची प्रॉपर्टी सोडायची किती दुःख होईल? हजारो कोटीची प्रॉपर्टी सोडायची ना काय करायचं? ते म्हणले हे बघ, तुझ्या बापाने मृत्यूपत्र लिहिलेलं आहे तिथपर्यंत बरोबर आहे, पण त्यामध्ये असं लिहिलेलं आहे तुला जे आवडेल ते माझ्या मुलाला दे. म्हणले ठीक आहे. जी 200 एकर जमीन आहेत, 175 एकर मला, 25 एकर तुला. जी असणारी 10 लाख रुपये रक्कम आहे त्यापैकी 1 लाख रुपये तुला, 9 लाख रुपये मला. ज्या असणाऱ्या 3 गाड्या त्यापैकी 1 गाडी तुला, 2 गाड्या मला. आपल्या गावामध्ये जे 3 बंगले त्यापैकी 1 तुला, 2 मला. वाटी झाली. मुलावरती अन्याय झाला. मुलगा गेला कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर सांगितलं माझ्यावरती अन्याय झाला, माझ्या काकाने मला फसवलं. जज साहेबांनी सांगितलं मी एका पक्षाचा ऐकून निकाल देऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी कोर्टामध्ये सर्व असणारे पुरावे सादर करण्यात आले आणि मग त्याने ऐकलं. म्हणले का रे तू या असणाऱ्या मुलाला का बरं फसवलं? जज साहेब आपल्याला खोटं आवडत नाही, हे बघा मृत्यूपत्र. त्यामध्ये काय लिहिलेलं आहे? त्यामध्ये असं लिहिलेलं आहे तुला जे आवडेल ते माझ्या मुलाला दे, मला जे आवडलं ते माझ्या मुलाला, त्या असणाऱ्या त्याच्या मुलाला मी देऊन टाकले म्हणले. मुलगा गेला जज साहेबाकडे. म्हणले एवढ्या वेळेस न्यायाऐवजी तुम्ही आपलं निकालाऐवजी न्याय द्या म्हणे, कारण न्याय वेगळा निकाल वेगळा. समोरासमोर केला जातो त्याला न्याय म्हणतात आणि टेबला खालून केला जातो त्याला निकाल म्हणतात. मुलगा म्हणे एवढ्या वेळेस न्याय करा. जज साहेब घरी गेले, त्या मृत्यूपत्राचा अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं तुझ्याकडं जेवढी 175 एकर जमीन आहे ती मुलाला दे. 10 लाख रुपयापैकी 9 लाख रुपये ते मुलाला दे. ज्या त्या 2 गाड्या तू ठेवून घेतल्या त्या मुलाला दे. जे 2 बंगले तू ठेवून घेतले ते मुलाला दे. म्हणले तो कशाच्या आधारे? तुम्ही मृत्यूपत्र वाचलं का? म्हणले. जज साहेब म्हणले मी ते मृत्यूपत्र वाचूनच तुला सांगतोय. म्हणजे मग त्यामध्ये असं लिहिलेलं आहे मला जे आवडेल ते मुलाला द्यायचं. म्हणजे मला जे आवडलं ते मुलाला दिलं. मग जज साहेबांनी सांगितलं ज्या अर्थी तू हे सगळं ठेवून घेतलं हे तुला आवडलं, आता ते मुलाला दे. म्हणजे आपण आपल्याला जे आवडतं ते आपण तेही देवाला देत नाही आणि देवाला जे आवडतं ते सुद्धा देवाला देत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपण भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये दोष नसावे. दांभिक नावाचा दोष आहेत, व्यभिचार नावाचा दोष आहेत. जसं आपण प्रत्येक वाराला देव बदलतो, सोमवारी वेगळा मंगळवार वेगळा, आपण नेहमी कीर्तनामध्ये ऐकतो. अशी व्यभिचारी भक्ती करू नये. सगळ्या देवाला जर आपण धावा करीत बसलो तर शेवटी कोणता देव येईल? सर्व देवामध्ये आपलं एक अधिष्ठान बघावं. जर आपण कानिपनाथ बाबांची सेवा करतोय
तर आपण महादेवाच्या जरी मंदिरात गेलो तर त्या महादेवामध्ये आपण कानिपना हाताला पाहावं, ही एक निष्ठ भक्ती आहे. विठ्ठल 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 मी असं सांगणार नाही की तुम्ही मग नाथांची भक्ती करतात तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊ नका, तुम्ही अवश्य जा, पण प्रत्येक देवामध्ये आपला इष्ट बघा, ती असणारी भक्ती देवाला आवडते. म्हणून आपण भक्ती करत असताना हा दांभिक नावाचा दोष सांगितला, जो अहंकार असतो, जो मीपणा असतो की मी सगळं हे करतोय आणि देवाला मीपणाच आवडत नाही. तुका म्हणे नरका घाली अभिमान, ज्याला ज्याला अभिमान झाला त्याला नरकामध्ये देव घातल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्या नाथबाबांना सुद्धा अहंकार आवडत नाहीत महाराज, म्हणून या अहंकाराचा त्याग केला तीच खरी भक्ती देवाला आवडते. म्हणून अशी भक्ती जर आपण देवाला करतो, आपली असणारी भक्ती महाराज, आपण देवळात जातो, नारळ फोडतो, नारळ फोडल्यानंतर जे असणारं तुकडं लांब उडून पडतो ते आणून आपण देवाला ठेवतो, मग देवाला म्हणतो विहिरीला पाणी लागून दे. देव एवढा वेडा आहेत का? आपली अशी भक्ती आहेत महाराज. म्हणून अशी भक्ती असणारे देवाला आवडत नाहीत महाराज. ज्या वेळेस महाभारताचं युद्ध चालू होतं आणि युद्ध चालत असताना त्या ठिकाणी अभिमन्यू मारला गेला आणि अभिमन्यू मारल्या गेल्यानंतर सर्वीकडे असणारी वार्ता पसरली. नुसतं पांडवांनाच दुःख झालं नाही तर अभिमन्यूची मृत्यूची वार्ता ऐकल्याबरोबर कौरवांना सुद्धा दुःख झालं महाराज. युद्ध थांबवण्यात आलं, जो तो आपल्या असणाऱ्या कुट्यामध्ये निघून आले. आणि आल्यानंतर आता सगळ्यात मोठा प्रश्न, सुभद्रेला सांगायचं कसं? एकुलता एक मुलगा गेला. पांडवांनी सांगितलं देवा ही जबाबदारी आता तुझ्यावरती. भगवान परमात्माने फार मोठं धाडस केलं आणि सुभद्रेच्या असणाऱ्या कुटियामध्ये गेला आणि सांगितलं ताई काय चाललंय? सुभद्रेनं सांगितलं देवा ज्याच्या आयुष्यामध्ये तू असेल त्याच्या आयुष्यामध्ये काय कमी आहे? कारण ती देवाची बहीण होती, तिची भक्ती आपल्यावाने नव्हती. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप, मी देवाच्या बापाचा बाप. आपली अशी भक्ती राहते, पण तिची भक्ती एकनिष्ठ होती महाराज. दादा तू ज्याच्या आयुष्यामध्ये तू आहेत त्याला कशाची कमी आहेत म्हणले. म्हणे अगं आपला अभिमन्यू. अरे हो दादा फार चांगलं युद्ध करतो. काय झालं अभिमन्यूचं? अगं आपला अभिमन्यू. अरे काय झालं अभिमन्यूला? येतोय का अभिमन्यू? अगं नाही आपला अभिमन्यू. काय झालं? अभिमन्यूनं काय केलं? काही खोडी काढली का? काय झालं देवा? त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं सुभद्रे आपला अभिमन्यू आता परत कधीच येणार. हे ऐकल्याबरोबर सुभद्रा स्तब्ध झाली आणि देवाला अशी अपेक्षा होती ज्या वेळेस आपल्या मुलाची मृत्यूची वार्ता सुभद्रा ऐकेल त्यावेळेस ती रडेल, काय करेल सांगता येणार नाही. त्या सुभद्रेच्या मुखातून एक सुद्धा शब्द निघाला नाही. देवाला वाटलं कदाचित सुभद्रेने ऐकलं नाही. देवाने पुन्हा सांगितलं अगं सुभद्रे ऐकलं का? आपला अभिमन्यू गेला मेला. सुभद्रेने सांगितलं ऐकलं देवा, किती वेळेस सांगशील? देवाला वाटलं कदाचित एवढी मोठी बातमी ऐकून सुभद्रेला धक्का बसला म्हणून अशी बोलते. मग देवाने प्रश्न केला सुभद्रेला, अगं तुझा एकुलता एक मुलगा मरण पावला तरी सुद्धा तुझ्या डोळ्यातून अश्रू नाही. त्यावेळेस सुभद्रेने देवाला विचारलेला प्रश्न आहे, देवा मला एक गोष्ट सांग, या सृष्टीमध्ये जेवढं काही चालतं तुझ्या इच्छेच्या विरोध चालतं का? ज्यावेळी सगळी सृष्टी चालते, ही सृष्टी कोणी उत्पत्ती केली? देवाने निर्माण केली, विश्वाचा जनिता. बरोबर आहे की नाही? चाले हे शरीर कोणाची? तुझी सत्ते रे सूर्यासी बोलते, तुझी सत्ते रे वेदासी बोलते, तुझी सत्ते रे वेदासी बोलते, तुझी सत्ते रे वेदासी बोलते, तुझी ससने वेदासी बोलने, तुझी ससने वेदासी बोलने, तुझी ससने वेदासी बोलने, तुझी ससने वेदासी बोलने. सूर्याची चांदणी तुझी आंबळे, ओ सूर्याची चांदणी तुझी आंबळे, ओ सूर्याची चालणे तुझी आंबळे, सूर्याची चालणे तुझी आंबळे, ओ सूर्याची चांदणी
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तो 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 समर्थ ब्रह्मांडाचा धनी तुझिया सत्यने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझी बळी म्हणून हे सर्व काही जे चालतं जगामध्ये जो जीव जन्माला येतो आणि जीव मरतो हे सगळं तुझ्याच सत्तेनं होतं देवा. मग जर हे सगळं जर तुझ्या इच्छेने घडत असेल तर माझा एकुलता एक अभिमन्यू मेला तुझ्या इच्छेच्या विरुद्ध मेला का? जर माझा मुलगा मेल्याने तुझी इच्छा पूर्ण होत असेल तर याच्यामध्ये देवाची इच्छा पूर्ण झाली. जर माझा मुलगा मेल्याने देवाची इच्छा पूर्ण होत असेल याच्यात दुःख मानू का सुख मानू? अरे देवा तू ठेवील त्या अवस्थेत मी राहते आणि चित्तामध्ये माझ्या समाधान असता. अभंगाच्या द्वितीय ठेविले आनंदे तैसे चिराहावे ठेविले आनंदे तैसे चिराहावे ठेविले आनंदे तैसे चिराहावे ठेविले आनंदे तैसे चिराहावे ठेविले आनंदे कैसे चिरावे ठेविले आनंदे कैसे चिरावे ठेविले आनंदे कैसे चिरावे ठेविले आनंदे कैसे चिरावे चित्तिया सुजावे समाधान 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 ठेविले आनंदे तैसे चिराहावे ठेविले आनंदे तैसे चिराहावे ठेविले आनंदे तैसे चिराहावे ठेविले आनंदे तैसे चिराहावे ठेविले आनंदे कैसे चिरावे ठेविले आनंदे कैसे चिरावे ठेविले आनंदे कैसे चिरावे ठेविले आनंदे कैसे चिरावे स्वतःचा एकुलता एक मुलगा गेला तरी त्याचा खेद मानला नाही, कारण तिला माहिती होतं हे सगळं देवाच्या इच्छेने झालेलं आहे आणि आपला मुलगा जाण्याने देवाची इच्छा पूर्ण झाली याच्यात तिने समाधान मानलं. ही असणारी भक्ती देवाला आवडते, हीची थोर भक्ती आवडते देवा. थोरपणाने केली भक्ती देवाला आवडते किंवा थोरा मोठ्यांनी केलेली भक्ती देवाला आवडते. आणि देव ठेवीला तैशी रावे या युक्तीप्रमाणे जो भक्त राहतो आणि देवाची भक्ती करतो अशी भक्ती देवाला आवडत असते. महाराज साधू संतांनी भक्ती केली, आम्ही करतो. साधू संतांनी जशा प्रकारे सांगून ठेवलं तसेच आम्ही भक्ती करतो, तरी सुद्धा त्यांना समाधान प्राप्त होताना आम्हाला का होत नाही? त्यांच्या आणि आपल्यामध्ये भक्तीमध्ये फरक काय? थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. साधू संत पायीवारी करत होते, आपणही पायीवारी करतो, बरोबर आहे की नाही? दिंडी जाते की इथून? दिंडी जाते का कुठे मला सांगा बरं. समजा इथून पंढरपूरच्या दिंडीमध्ये कोणी गेला असेल, आमच्या बेटामधून पायी दिंडी जाते 15 दिवस. शंभू 15 दिवस दिंडी जाते आणि दिंडी निघाली की सकाळी सकाळी पहिला फोन हा घरी करतो. सकाळी आता दिंडी प्रस्थान झालं, चहा झाला सकाळचा आणि या ठिकाणावरून निघलोय म्हणतो, पहिला फोन करतो. दुपारी जेवणाच्या ठिकाणी थांबला की लगेच दुसरा फोन. दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी थांबलो होतो म्हणून घरी फोन करून विचारावं सगळं काही व्यवस्थित चालू आहे का. दुपारचा फोन झाला की पुन्हा संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी दिंडी येते आणि पुन्हा तिसरा फोन घरी करतो, आता मुक्कामाच्या ठिकाणी आलो, दिवसभर सांगितलेले काम व्यवस्थित झाले की पहा म्हणून. दिवसातून किती फोन झाले? मग दिवसातून जो 3 फोन घरी करतो 15 त्रिका, मग जो 45 फोन घरी करतो त्याचं लक्ष दिंडीत आहे का घरी आहे?
अशी भक्ती देवाला आवडेल का? चला दुसरी गोष्ट बघा तुम्ही. चोखोबाराय आपल्या पत्नीचं बाळंतपण विसरून दिंडीला गेले होते, म्हणून त्यांचे देव त्यांच्या घरी काम करत. हा फरक साधू संतांच्या भक्तीमध्ये आणि आपल्या भक्तीमध्ये. दुसरी गोष्ट, साधू संतांनी व्रत वैकल्य केले, आपणही करतो. सोमवार असेल, एकादश असेल, गुरुवार असेल, त्यांनी जसे असणारे व्रत केले तसे आपणही करतो. जसे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एकादशी व्रताला महत्व आहे, आपणही एकादश करतो. पण आपली एकादश 3 दिवस चालते महाराज. दशमीच्या दिवशीच सुरू होतं. उद्या एकादश आहे, उद्या एकादश, उद्या एकादश आहे, उद्या एकादश आहे. दशमीच्या दिवशी पोटभर जेवण करतं आणि दुसऱ्या दिवशी एकादशीचा दिवस उजाडला, आज एकादश आहे, आज एकादश आहे. लगेच सकाळी सकाळी चहा, लगेच थोड्या वेळानंतर थोडाफार नाश्ता होतो. 10 वाजता फराळाचं होतं. दुपारी पुन्हा आता टरबुजाचं सीझन आहे, टरबूज वगैरे खातो. 4 वाजता पुन्हा चहा दूध होतं. संध्याकाळी पुन्हा दिरडे झिरकं सगळं काही खातो. आणि तिसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर कालची एकादश आहे, कालची एकादश आहे, पुन्हा पोटभर खातो. किती दिवस एकादश करतो? आता साधू संतांची एकादश. साधू संतांनी असं सांगितलं, दशमीच्या दिवशी एक भुक्त राहावं, म्हणजे एकदाच जेवण करावं. एकादशीच्या दिवशी निर्जला राहावं, नाही शक्य झालं तर पाणी प्यावं, नाही शक्य झालं तर फलाहार घ्यावा. फराळ नाही हा, फलाहार घ्यावा. आणि रात्रभर देवाची असणारी भक्ती जागर करावा. आणि द्वादशीच्या दिवशी सुद्धा एक वेळ जेवण करून दिवसभर त्या भगवान परमात्म्याचं भजन करावं. त्यांची एकादश अशी, आपली अशी. कोणाची देवाला आवडेल? कोणाची आवडेल? भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. ओ गेली आशा आशा निवारणिया, गेली आशा आशा निवारणिया, विषयात त्यांचा त्यांचा विषय फक्त नारायण. त्यांना फक्त देव सोडून काही आवडत नाही ना आपल्याला देव सोडून सगळं आवडतं. आपल्याला देवही पाहिजे, संसारही पाहिजे, सगळंच पाहिजे. कसं काय चालेल? दोन्ही गोष्टी एकाच वेळेस साध्य होत नसतात. म्हणून त्या भगवान परमात्म्याला आवडणारी जर भक्ती जर करायची असेल तर साधू संत सांगतात, जशी द्रौपदीने केली, सुभद्रेने केली, त्याप्रमाणे भक्ती केली पाहिजे. मी सांगतोय ते समजतंय ना? भाषा समजते का? बाबा काय झालं, एका ठिकाणी श्राद्धाचं कीर्तन चालू होतं आणि त्या श्राद्धाच्या कीर्तनामध्ये जरा वेदांतिक विषय चालू होता. ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, जरा जड विषय आहेत ते. असे जड विषय चालू झाले की लोक बिंदात झोपा घेतात. बरोबर आहे का नाही? ते सगळे असे टेन्शन मध्ये बसले होते. तुम्ही कसे बसले आता? असेच बसले होते ती. मला वाटलं एवढ्या वेळेचं आपलं कीर्तन चालू आहे, कोणीच काही मान हलवीत नाही, कोणी होकार देत नाही. मग कदाचित आपण सांगितलेलं कळत नसेल. मी न राहून प्रश्न विचारला, एवढ्या वेळचं कीर्तन चालू आहे, कोणाला समजलं असेल तर सांगा. एक म्हातारा माणूस उठला, म्हणले महाराज मी सांगतो, म्हणले ब्रह्म काय, माया काय, ब्रह्म काय, सत्य काय. म्हणलं चला 100 पैकी एकाला कळालं तरी आपलं कीर्तन साध्य आहेत महाराज. आणि महाराज तुमचं जे कीर्तन चालू आहेत हे एकदम सत्य आहेत आणि तुम्ही सांगितलेलं कीर्तन आम्हाला कळतंय असं जे तुम्हाला वाटतं हा तुमचा भ्रम येतो. तसं माझा आज भ्रम नाहीत ना. विठाला 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 विठाला. हो. म्हणून जर भक्ती करायची असेल तर त्या साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये करावी. दोषयुक्त भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये करू नये. व्यभिचारयुक्त असणारी भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये करू नये. आपण साधी सत्यनारायणाची पूजा करतो आणि सत्यनारायणाची पूजा करायची असली का आपण दुकानात जातो आणि दुकानदाराला काय म्हणतो, पूजाच्या सुपाऱ्या द्या. मग ज्या अर्थी पूजाच्या सुपाऱ्या द्या अर्थ शब्द वापरतो त्या अर्थी त्या ठरलेल्या राहतात. मग त्या कशा राहतात? त्या सुपाऱ्या आपण पूजाला ठेवतो आणि मग त्यावाकडे सगळं काही मागतो.
बरोबर आहे की नाही? अशी भक्ती देवाला आवडेल का हो? मग जर भक्ती जर करायची असेल तर त्या असणाऱ्या शुद्धयुक्त अंतकरणाने ती भक्ती आपल्याला करावी लागेल. जसं भगवान परमात्मा युद्ध आटपल्यानंतर द्वारकेला जायला निघाले आणि निघाल्यानंतर सगळ्यांना मागण्याची वेळ आली की प्रत्येकाने देवाकडे काहीतरी मागायचं आणि मागण्याकरता सुद्धा अक्कल पाहिजे बरं का. देवाकडे काय मागावं? आता समजा तुम्हाला नाथ बाबा प्रसन्न झाले, तुम्ही काय मागशाल? काय मागशाल? गायकवाडवाडीची ग्रामपंचायत काय मागशाल? बरं मला एक गोष्ट सांगा, माझा प्रश्न असा आहे, बाप मागावा का संपत्ती मागावा? भाषा कळती माझी? बाप मागावा का संपत्ती मागावा? बाप मागितल्यावर संपत्ती ऑटोमॅटिकच येईन ना. जर तुम्ही इथं आल्यानंतर नुसती संपत्तीच मागत राहिले तर तो देव आहे तेवढं देऊन टाकीन. पण ज्या दिवशी तुम्ही येऊन धर्मनाथ बाबाला म्हणशान आम्हाला कानिपनाथ बाबा द्या, त्या दिवशी तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, जर देवच तुमच्या घरामध्ये आला तर कशाची कमी राहील महाराज? पण आपण मागताना आजपर्यंत सगळे तुमच्या आमच्या सहित सगळे जण आले असतील, सगळे आपण आपल्या आपल्या व्यथा मांडतो, पण आजपर्यंत असं कोणी नाही म्हणलं का मला कानिपनाथ बाबाचा साक्षात्कार करून द्या. म्हणलं का कोणी? सगळं काय म्हणतात, माझी अशी अडचण आहेत, माझी तशी अडचण आहेत, हे असं होतं, त्याने जमिनीचा सौदा अडकला तिकडं, असं काय. या समस्या या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. पण आपल्याला हे कळत नाही, जर तो देवच जर आपल्या जीवनामध्ये आला तर काहीच मागण्याची आवश्यकता राहत नाही. म्हणून मागणारा सुद्धा हुशार पाहिजे. माझं काय मागावं? काय झालं, एका जणाला भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर म्हणले एवढ्या दिवसाची तपश्चर्या केली, माग तुला काय मागायचं? तो म्हणे उद्या विचार करून सांगतो, आता लई घाई झाली. म्हणे तू उद्या येशील का? शंकर भगवान म्हणले येईल ना, काय अडचण नाहीत म्हणले. घरी गेला आपल्या बापाकडे. म्हणे बाबा मला भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हणजे काय मागू? म्हणे आपण फार गरीब आहे, देवाकडे संपत्ती माग म्हणे. आईकडे गेला, आई मला भगवान शंकर प्रसन्न झाले, काय मागू? म्हणले अरे मला डोळे नाहीत, मला दिसायला कमी पडलेलं आहेत, एका डोळ्याने तर लगेच दिसायचं बंद झालंय, माझ्याकरता डोळे माग म्हणे. पत्नीकडे गेला, अगं ऐकलं का मला भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हणे मग त्यांनी वरदान मागायला सांगितले, काय मागू? म्हणे अहो 10 वर्ष लग्नाला झाले, आपल्याला मूळ बाळ नाही, आपल्याला मुलगा मागा. दुसऱ्या दिवशी गेला शंकराकडे. म्हणे तुम्ही मला किती वरदान, माझी इच्छा पूर्ण करशाल? म्हणली कोणती तरी एक. मग त्यानं काय मागितलं देवाकडे ऐका. तो म्हणले माझ्या बापाला सोन्याच्या पाळण्यात आणि माझ्या आईला उघड्या डोळ्याने नातू पाहायचं आहे. कळालं का? ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं त्यांनी कीर्तन झाल्यावर जेवल्याशिवाय जाऊ नका, कारण कीर्तन आपण दररोज ऐकू. महत्वाचं काय आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बापाला काय पाहिजे होतं? संपत्ती, सोन्याचा पाळणा मागितला. आईला काय पाहिजे होते? डोळे. आणि पत्नीला काय पाहिजे होतं? म्हणून मागणारा सुद्धा हुशार पाहिजे. इथून पुढे लक्षात ठेवा, मागताना आपण काय मागावं. आता कुंतीची वेळ आली आणि कुंतीची वेळ आल्यानंतर भगवान परमात्मा विचारू लागले, आत्या काय मागायचे माग. त्यावेळेस कुंतीने सांगितलं, देवा द्यायचंच असेल तर माझ्या जीवनामध्ये दुःख दे. म्हणे असं का बरं? त्यावेळेस कुंतीने सांगितलं, सुखात तुम्हाला आठवत नाही देवा, ज्या ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये दुःख आलं त्या त्यावेळेस तू धावून आला, ज्या ज्या वेळेस संकट आले त्या त्यावेळेस तू धावून आला. आणि या संसाराचा नियम आहे, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोही, जब सुख में सुमिरन करे दुःख काहे को होय. दुःखात सगळे स्मरण करतात. बघा तुम्ही, आमुषाची रात्र असू द्या आणि नदीमधून जायचं आणि कोणतरी सांगू द्या का तिथं आमुषाच्या दिवशी भूत निघतात म्हणून, आणि आपण एकटेच लगेच जय हनुमान ज्ञान गुण सागर, ते नदी पार करत असतो. नदी पार झाली की लगेच झिंग झिंग झिंगा. म्हणजे आपली भक्ती अशी, एकदा म्हणजे संकट पडलं लगेच हनुमानजी लगेच नाथ बाबा आठवतात, संकट गेलं. मी सांगितलं ना अंगाला आला तर तशी गंमत आहे आपली वाली. मला कुंतीने सांगितलं, देवा जर द्यायचं असेल तर माझ्या जीवनामध्ये दुःख दे, कारण ज्या ज्या वेळेस दुःख येतं त्या त्यावेळेस तुझं स्मरण होतं. त्यावेळेस भगवान परमात्मा असं म्हणतोय, अगं त्या तू झाल्यापासून तर आतापर्यंत तुझ्या जीवनामध्ये एवढे दुःख आले तरी तू सुद्धा दुःखच मागते. त्यावेळेस त्या कुंतीने सांगितलं, हा जीव जन्माला आल्यानंतर जसा जन्म मृत्यू आहे तसा प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये दुःख हा ठरलेला आहे. इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार एवच
जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन जन्म मृत्यू जरा व्याधी मन अहंकार एवच इंद्रियार्थेषु वैराग्य. 4 प्रकारचे दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे देवा. आणि या दुःखांचा शोक करण्यापेक्षा या असणाऱ्या दुःखांचा विचार करून जीवनामध्ये दुःख बाळगण्यापेक्षा देवा त्या ठिकाणी तू सोबत असल्यानंतर कुठल्याही प्रकारचं दुःख राहत नाही. नको त्या गोष्टीची चिंता करून दुःख जीवनामध्ये येतं. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये वाहिला उद्योग दुःखाचे वाहिला उद्योग दुःखाचे हो वाहिला उद्वेग दुःखाची केवळ वाहिला उद्वेग दुःखाची केवळ वाहिला उद्योग दुःखाचे वाहिला उद्योग दुःखाचे हरी वाहिला उद्वेग दुःखाची केवळ वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे ठेविल्या नाते तैसेच राहावे ठेविल्या नाते तैसेच राहावे भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे हे विरले तैसेच राहावे हे विरले तैसेच राहावे पार खुमाई पार कोमाई पार कुमाई टाळी वाजवा. पार कोमाई पार खुमाई पार कोमाई पार कुमाई पार पार कोमाई कुमाई पार कोमाई पार कुमाई म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी एक विचार केला. ज्यांच्यासोबत देव असतो त्यांच्या जीवनामध्ये कधी दुःख येत नसतं. म्हणून आपण प्रत्येक क्षणाला हा विचार केला पाहिजे. काही करत असताना जर आपण देव सोबत ठेवला तर आपल्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाहीत. बघा तुम्ही द्रौपदीने आपल्या भगवान परमात्म्यावरती विश्वास ठेवला. भगवान परमात्मा तिचं वस्त्र बनून आला. त्या ठिकाणी सुभद्रेने विचार केला हे सगळं देवाच्या इच्छेने घडतं. आणि कुंती मातेने विचार केला या ठिकाणी देव दुःखामध्ये धावून येत असेल तर ते दुःख मला हवं. हा विचार अशा प्रकारची भक्ती त्या ठिकाणी त्यांनी केली. म्हणून ती असणारी भक्ती सर्वश्रेष्ठ ठरली. अशी असणारी भक्ती देवाला आवडते. आणि तदनंतर शेवटचं उदाहरण या ठिकाणी सांगितलं उत्तरेचं. ज्या वेळेस असणाऱ्या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं आणि अस्त्र सोडल्यानंतर त्या ब्रह्मास्त्राला कुठल्याही प्रकारचं तोड राहत नाहीत महाराज. भगवान परमात्म्याने सांगितलं याच्यापासून जर वाचायचं असेल तर प्रत्येकाने हात जोडा.
प्रत्येकाने हात जोडले आणि त्या असणाऱ्या उत्तरेला प्रश्न पडू लागला. आपल्या असणाऱ्या पोटामध्ये गर्भ वाढतोय परीक्षित राजाचा आणि आपल्या गर्भाला कस काय हात जोडता येतील, आपला मुलगा मरेल याची काळजी उत्तरेला नव्हती. पण भगवान परमात्मा स्वतः असताना त्याला पांडवांचा वंश वाचवता आला नाही, हा दोष देवावरती लागेल म्हणून उत्तरेला काळजी वाटू लागले. आणि ती देवाकडे आली आणि सांगितले, देवा त्या ठिकाणी असणार माझ्या गर्भाची रक्षा कर. देवानं सांगितलं, मी तुझ्या असणाऱ्या गर्भाची रक्षा करतो, पण माझा नियम आहे गेशी तेव्हा देशी. आणि हा नियम राजकारणी लोक सुद्धा पाळतात महाराज. गेशी तेव्हा विठाल विठाल विठ्ठल 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 हो. मग भगवान परमात्म्याने सांगितलं, मी काहीतरी घेतो तेव्हा कोणाला तरी देतो. त्यावेळेस ती उत्तर म्हणू लागली, देवा तुला काय पाहिजे ते देते मी सर्व. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, आधी संकल्प सोड. एवढ्या गंभीर परिस्थितीत देवाला उत्तरेची मजा घ्यायची सुचली महाराज. देवाने सांगितलं संकल्प सोडला, सांग देवा काय पाहिजे. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, एका स्त्रीच्या जीवनामध्ये तिचं पूर्णत्व म्हणजे आई होणं आणि मला असणाऱ्या तुझ्या उदरामध्ये जागा दे. त्यावेळेस उत्तरेने होकार दिला आणि भगवान परमात्म्याने स्वतः असणाऱ्या उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि तिच्या गर्भाचं रक्षण केलं. याचं कारण आई म्हणजे सर्वस्व, असणारा सर्व संसार देवाच्या चरणावरती वाहिला आणि त्या भगवान परमात्म्याने पांडवांचा वंश वाचवला आणि तो असणारा भार देवावरती टाकला अभंगाच्या शेवटच्या कमनी घालू तयावरी भार, कमनी घालू तयावरी भार, तुका मनी घालू तयावरी भार, तुका मनी घालू तयावरी भार, तुका मने घालो 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 तयावरी भार. वाहू संसार देवाबाई, वाहू संसार देवाबाई, वाहू संसार देवाबाई, वाहू हा संसार देवाबाई. ठेविले आनंदे तैसेची रहावे, ठेविले आनंदे तैसेची रहावे, ठेविले आनंदे तैसेची रहावे, ठेविले आनंदे तैसेची रहावे. विलयानंदे तैसेची रहावे, हे विलयानंदे तैसेची रहावे, हे विलयानंदे तैसेची रहावे, हे विलयानंदे तैसेची रहावे. का मने घालो तयावरी भार, वाहू हा संसार देवापाही. या अभंगामध्ये दोनदा संसार शब्द आलेला आहेत. कारण देवाला आवडतो तोही संसार आणि आपल्याला आवडतो तोही संसार, हा दोन्ही असणारा संसार जर आपण देवावरच्या पायावरती वाहिला तर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहत नाहीत. कारण हा संसार दुःख रूप सांगितलेला आहे. नको त्या गोष्टीचा अंगीकार तुम्ही आम्ही करतो आणि जीवनामध्ये संसारामध्ये दुःख होतं. दुःख कसं होतं छोट्याशा गोष्टीने मी तुम्हाला सांगतो. दोघे असणारे पती पत्नी होते. एक मुलगा त्यांच्या घरामध्ये लहानसा होता. एक दिवस पत्नी आपल्या पतीला म्हणू लागली, का हो म्हणजे तुम्हाला काही काळजी आहे का नाही. म्हणे का बरं, एकुलता एक मुलगा घरात येत म्हणे. मग अहो त्याच्या काहीतरी दुधा पाण्याची व्यवस्था करा. आणि काय झालं, शेजारनी कोण दूध आणते त्याच्यात निम्मा दूध निम्मा पाणी, म्हणे 2 रुपये घेते 1 कप दुधाचं. म्हणे मग काहीतरी गाईची म्हशीची व्यवस्था करा. त्याने प्रतिज्ञा केली, आज बाजारात जाईन म्हैसच घेऊन येईन म्हणली. प्रतिज्ञा केली आणि गावात गेला. त्याचं गावात इतकं क्रेडिट चांगलं होतं, त्याला गावात 1 रुपया कोण नाही दिला. मग ज्याला गावात 1 रुपया कोण नाही दिला तो विचार करू लागला, आपण आता बाजारातून उधार म्हैस आणू म्हणे. आता गावामध्ये उधार पैसे दिले नाही, त्याला कोणी बाजारातून उधार म्हैस देईल का. बाजारामध्ये गेला तसंच रिकाम्या हाताने आला. पत्नीला वाटलं पती प्रतिज्ञा करून गेला म्हणजे म्हैस घेऊनच येईल. घरी आला तोपर्यंत पत्नीने कुंभार बाबा कोण 4-5 मडके आणून ठेवले होते.
रिकामे मडके दारासमोर पाहिल्याबरोबर याची तळपायाची आग मस्तकाला गेली. कशा करता आणले एवढे सगळे मडके? म्हणे अहो तुम्ही बाजारातून म्हैस आणणार होतात म्हणून एवढे सगळे एवढे सगळे कशा करता? म्हणे मोठं मडकं दूध ठेवणे का, त्यापेक्षा छोटं दही, त्यापेक्षा छोटं ताक, आणि ते सगळ्यात छोटं माझी बहीण दिली म्हणे गावामध्ये, कधी मध्ये तिला दूध दही द्या. तिच्या बापानं ठेवलं म्हणे म्हशीला चारा पाणी मी करायचं ना, आई तर दूध दही तिला द्यायचं. लागला बायकोला मारायला. बायकोला मारायला लागल्यावर हे पाहिलं शेजारच्या म्हातारीनं. शेजारची म्हातारी आली एक काना मागे ठेवली. का हो काकू का बरं मारलं? का बरं मारलं म्हणजे तुझ्या म्हशीने माझ्या मळ्यातला 4 वाफे घास खाल्ला म्हणे. तो म्हणे म्हैसच नाही तुमच्या मळ्यातला घास कधी खाल्ला? म्हणे म्हैसच नाही, मग बायकोला तरी का बरं मारी तू? मला सांगा म्हैस होती म्हणून मान्य झाले का नव्हते म्हणून? असंच नाही, त्या गोष्टीचा विचार करूनच संसारात दुःख आहे. विठाला विठाला म्हणून हा जो संसार आहे, या संसारामध्ये जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर तो संसार देवाच्या चरणावरती व्हायचा आहे. या संसारामध्ये तुम्हाला दुःखच प्राप्त होणार आहे. म्हणून जर नाथ बाबाच्या चरणावरती काय व्हायचं असेल तर तो संसार व्हायचा आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा आणि नाथ संप्रदायाचा फार जवळचा संबंध आहे. कारण आपला संप्रदायच तिथून सुरू होतो. ज्या वेळेस या ठिकाणी सृष्टी उत्पत्तीची कथा आली, अनेक ग्रंथांमध्ये अनेक पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा आहेत, आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या आज्ञेने नवनारायणला अवतार घ्यायचं सांगितलं. आणि एक दिवस त्या ठिकाणी माता पार्वती आणि भगवान शंकर बसलेले होते. भगवान शंकर तपस्या करण्या किंवा बाहेर फिरण्याकरता कुठेतरी गेले, आणि तेवढ्यामध्ये नारद आले. नारद आल्यानंतर त्या ठिकाणी नारदाचा चेहरा उतरलेला होता. माता पार्वतीने विचारलं काय झालं नारदजी, एवढा चेहरा का उतरलेला? म्हणजे संसारामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रेम राहिलं नाही. म्हणे काय झालं? सृष्टीवर गेलं होतं, जिकडं तिकडं असणारी लबाडी चालू आहेत, कोणाचंही कोणावरती प्रेम नाही. माता पार्वती म्हणले पण आमचं तसं नाही, आमच्या दोघा पती पत्नींचं असणारं प्रेम हे खूप वेगळं आहेत म्हणले. म्हणे त्या ठिकाणी गुरुमंत्र हा कोणालाही सांगितला जात नाही, कारण तो षटकर्णी झाल्यानंतर तो विफल होतो. तो गुरुमंत्र सुद्धा भोलेबाबाने मला सांगितलं, एवढं प्रेम आमच्यात आहे. मग नारद म्हणे भोलेबाबाच्या गळ्यामध्ये जी माळा आहे, मुंडमाळा, ती कोणाची सांगितलं का? म्हणे ते तर नाही सांगितलं. एवढं बोलून त्या ठिकाणी नारद निघून गेले. भगवान शंकर बाहेरून आले. अहो नारदजी का हो थांबा ना. नाही आता एवढा वेळ नाही. आणि तेवढ्यामध्ये माता पार्वती कोप भवनामध्ये जाऊन बसली होती. पूर्वी असं होतं, स्त्रिया जर रुसल्या तर त्यांच्याकरता सेपरेट कोप भवन बांधलेलं होतं. काळे कपडे घालायचे आणि कोप भवनामध्ये जाऊन बसायचं. पण आता ते वेगळं बांधायची गरज नाही, घरोघरी कोप भवन झाली. बरोबर आहे का नाही? ते कारण ती सकाळी हसते दुपारी रोज, ती काही कळतच नाही तिचं वाला. वेगळं घर बांधायची गरज नाही, कोप भवनच झालं ना. माता पार्वती कोप भवनामध्ये जाऊन बसली. भोले बाबाच्या लक्षात आलं नारदजी येऊन गेले ना. मग काही नाही, आपण त्या ठिकाणी गेले पार्वतीकडे. काय झालं पार्वती? म्हणले तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. अरे काय झालं पण असं माझं प्रेम नाही? म्हणे आजपर्यंत तुम्ही मला सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, तुमच्या गळ्यामध्ये मुंडमाळा कोणाची हे का बरं सांगितलं नाही? मग त्यावेळेस भोले बाबाने सांगितलं, अगं पार्वती, हे जी मुंडमाळा तुला दिसतेय हे सगळं तुझ्या जन्माचं प्रतीक, तुझ्या आठवणी म्हणून मी माझ्या असणाऱ्या जवळ ठेवल्यात. माता पार्वती म्हणे माझे मुंडमाळा ठेवलेत म्हणजे आठवणीत ठेवले म्हणजे? अगं पार्वती तुझे एवढे जन्म झाले. पार्वती म्हणली माझे एवढे जन्म झाले तुम्ही अमर कस काय? माझे जर एवढे जन्म झाले तुम्हाला मरणच नाहीत का? त्यावेळेस भोले बाबाने सांगितलं मी अमर कथा ऐकलेली आहे. माता पार्वती म्हणे ती अमर कथा मला पण ऐकायची. ठीक आहे, दोघही माता पार्वतीचा भगवान शंकराचा संवाद चालू होता, आणि ते असणारं अलौकिक ब्रह्मज्ञान माता पार्वतीला सांगू लागले. भोले बाबांनी सांगितलं मी कथा सांगत असताना होकार द्यायचा, आणि होकार देत असताना त्या ठिकाणी माता पार्वतीला अर्ध्या कथेमध्ये झोप लागली. तेव्हापासून ती प्रथा चालत आलेली आहे. अर्ध कीर्तनामध्ये बऱ्याच लोकांना झोप लागते. तर माता पार्वतीला झोप लागली, आणि त्या ठिकाणी आता ह्या भोले बाबाला जर होकार गेला नाही तर ही असणारी दिव्य कथा ऐकायला भेटणार नाहीत. म्हणून भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने त्या कवी नारायणाने मत्स्याच्या उदरामध्ये त्या ठिकाणी आले, आणि आल्यानंतर ती असणारी संपूर्ण कथा ऐकली, आणि ऐकल्यानंतर त्या मत्स्याच्या उदरामधून जो जन्म झाला ते असणारे मत्स्येंद्रनाथ.
आपण ज्यांना मच्छिंद्रनाथ असे म्हणतो. आणि ते असणारे मच्छिंद्रनाथ, त्यांच्यापासून या नवनाथ संप्रदायाची स्थापना झाली. पण याचे असणारे मूळ जनक कोण असेल तर माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, वज्रतयाचा मुख्य शिष्य, वज्रतयाचा मुख्य शिष्य, वज्रतयाचा मुख्य शिष्य, वज्रतयाचा मुख्य शिष्य, वज्राने बोध गोरक्षाची गेला, वज्राने बोध गोरक्षाची गेला, वज्राने बोध गोरक्षाशी केला, वज्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गैनी व्रती, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार सोजविले, ज्ञानदेव सार सोजविले, ज्ञानदेव सार सोजविले, ज्ञानदेव सार सोजविले, वज्राने बोध गोरक्षाशी केला, वज्राने बोध गोरक्षाची गेला, वज्राने बोध गोरक्षाशी केला, वज्राने बोध गोरक्षाशी गोरक्षाची गेला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, त्या असणाऱ्या भगवान भोले बाबा पासून ही असणारी परंपरा सुरू झाली. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात ना, आदि गुरु शंकरा लागून या शिष्य परंपरा, बोधाचा संचारा झाले ते आमुते, की त्या ठिकाणी असणाऱ्या आदिनाथ शंकरापासून चालत आलेली ही परंपरा आहेत. मच्छिंद्रनाथ झाले, तदनंतर गोरक्षनाथ झाले, गोरक्षनाथांनंतर गैनीनाथ महाराज झाले आणि त्या गैनीनाथापासून त्या ठिकाणी निवृत्तीनाथांना उपदेश झाला. मग ज्ञानोबरांनी हाही नाथ संप्रदायाचे आणि वारकरी संप्रदायाचे जुळव आहेत. आणि तदनंतर त्या ठिकाणी असणारे अंतरिक्ष नारायणाचे अवतार म्हणजे जालिंदरनाथ महाराज, आणि त्या असणारे जालिंदरनाथ महाराजांचे शिष्य कोण, आता हे तुम्हाला सांगावं लागेल. जालिंदरनाथ महाराजांचे शिष्य कोण, कानिपनाथ महाराज आहेत ना हो. मग हे माहिती नाही का तुम्हाला? या ठिकाणी त्या असणाऱ्या प्रबुद्ध नारायणाचा अवतार, की ज्या वेळेस असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याचं दिव्य तेज त्या हत्तीच्या कर्णामध्ये आला, आणि त्या हत्तीच्या कानामधून जन्म झाल्यामुळे त्यांचं नाव काय पडलं, कानिपनाथ महाराज पडले. असे असणारे ते कानिपनाथ महाराज त्या जालिंदरनाथाचे शिष्य झाले. अनेक कथा असणाऱ्या त्या नवनाथ असणाऱ्या ग्रंथामध्ये येतात, की ज्या वेळेस असणारे मच्छिंद्रनाथांचं हनुमंतरायाचं युद्ध झालं, आणि युद्ध झाल्यानंतर हनुमंतरायाला बंदिस्त केलं, आणि बंदिस्त केल्यानंतर त्या ठिकाणी त्या हनुमंतरायांच्या हुंकारामधून सर्व स्त्रियाच जन्माला यायला लागल्या. आणि स्त्रिया जन्माला आल्यानंतर ती एक मैनाकिनी म्हणून राणी त्या ठिकाणी आले, आणि तिने त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की मला हनुमंतराय पती म्हणून पाहिजे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, या ठिकाणी मी या जन्मामध्ये ब्रह्मचारी आहे, तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. पुढच्या वेळेस भगवान परमात्म्याच्या नवनारायणाचा ज्यावेळेस अवतार होईल त्यावेळेस तुझी इच्छा पूर्ण करेल. मग त्यावेळेस असणारे मच्छिंद्रनाथ आपली असणारी दिव्य काया बाहेर ठेवली, आणि बाहेर ठेवल्यानंतर मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी स्त्री राज्यामध्ये गेले, आणि स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी रमले. आणि ज्या वेळेस कानिपनाथ महाराज त्या स्त्री राज्यामधून जायला लागले त्यावेळेस त्यांनी ओळखले असणारे मच्छिंद्रनाथ आहेत. आणि तदनंतर गोरक्षनाथ आणि कानिपनाथ आणि जालिंदरनाथ महाराज जे होते, जी गोपीचंद राजाची जी आई होती ती जालिंदरनाथाची फार मोठी भक्त होती महाराज, आणि ती असणारी रोज त्या जालिंदरनाथाची चरण सेवा करायची, डोकं दाबायची. आणि त्या असणाऱ्या गोपीचंद राजाला एक दिवस असं वाटलं, आपल्या मनामध्ये पाप आलं, आणि त्याने आपल्या असणाऱ्या आईवरती संशय घेतला. आणि संशय घेतल्यानंतर त्याला असं वाटलं आपल्या आईला दुखवण्यापेक्षा त्याने काय केलं, सगळं सैनिक जमा केलं आणि जालिंदरनाथाला कुठं पुरलं, त्या असणाऱ्या लेदीमध्ये पुरलं महाराज. आणि पुरल्यानंतर ज्या वेळेस असणारे गोरक्षनाथ भिक्षा मागण्याकरता आले, अलक निरंजन असा आवाज दिला, आणि आवाज दिल्यानंतर त्या असणाऱ्या लेदीमधून सुद्धा अलक निरंजन हा आवाज आला महाराज.
त्यांना वाटलं इथं कुठच्यामध्ये तर कोणी दिसत नाही, हा कोण आहेत? त्यावेळेस विचारलं तुम्ही कोण आहात? त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ. तुम्ही कोण विचारलं, सांगितलं मी दत्तात्रयांचा असणारा शिष्य जालिंदरनाथ. मग जालिंदरनाथांनी सांगितलं माझा एक शिष्य आहे कानिपनाथ, त्याला असणारी सूचना दे की तुझे असणारे गुरु या ठिकाणी लेदीमध्ये पुरून ठेवलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणावरून गोरक्षनाथ निघाले आणि निघाल्यानंतर कानिपनाथ महाराजांची आणि त्यांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर दोघांचाही संवाद झाला, एकमेकांची ओळख केली, कोण श्रेष्ठ यावरून दोघांमध्ये चर्चा झाली. कानिपनाथ महाराजांनी आंबे खाण्याची इच्छा केली आणि तदनंतर त्यांनी गोरक्षनाथांनी सांगितलं की आपण 2-4 शिष्य पाठवून आंबे पाडू. त्यावेळेस कानिपनाथ महाराजांनी मंत्राने आंबे तोडले होते. ही कानिपनाथ महाराजांची शक्ती आहे. आणि आंबे खाल्ल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी असणारे विचारला तर राहिलेले आंबे पुन्हा चिटकवायचे. आणि मग गोरक्षनाथांनी आपल्या शक्तीने ते आंबे पुन्हा चिटकवले होते महाराज. आणि मग दोघे एकमेकाला विचारू लागले तो कोण आहेस? त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं मी मच्छिंद्रनाथांचा शिष्य. आणि कानिपनाथांनी सांगितलं मी जालिंदरनाथाचा शिष्य. त्यावेळेस दोघांना एकमेकांची ओळख पटली. आणि ओळख पटल्यानंतर त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी ज्यावेळेस स्त्री राज्यामध्ये गेलो त्यावेळेस मला तुमचे गुरु दिसले. आणि मग गोरक्षनाथांनी सांगितलं मीही जेव्हा भ्रमण करत होतो त्यावेळेस तुमच्या असणारे गुरु एका असणाऱ्या लेदीमध्ये पुरलेले, त्यांनी सुद्धा तुम्हाला बोलवलेलं आहेत. असं एकमेकांच्या असणाऱ्या गुरूंची भेट झाली. असा असणारा हा अलौकिक नाथ संप्रदाय आहेत. आणि ज्या असणाऱ्या नाथ संप्रदायाची भक्ती केल्यानंतर आपल्या असणाऱ्या जीवनामधले दुःख नाहीसे होतात. म्हणून या ठिकाणी आपले असणारे धर्मनाथजी महाराज आहेत, जे असणारे जे नवनाथ आहेत ते योगी होते. आणि योगाच्या सामर्थ्यावर असणारे आपले दिव्यत्व त्यांनी या जगासमोर मांडले आणि या जगाचं दुःख निवारण केलं. शाबरीसारखा मंत्र सिद्ध केला माता सप्तशृंगीच्या असणाऱ्या साक्षीने. असा असणारा दिव्य हा नाथ संप्रदाय आहेत. आणि त्या असणाऱ्या नाथ संप्रदायाचे तुम्ही आम्ही उपासक आहेत. त्या असणाऱ्या नाथ बाबांच्या चरणी, कारण महाराज त्या असणारी उदी जरी आपण आपल्या कपाळावरती लावली तर आपल्या जीवनामधलं आपल्याला दुःख हलकं झाल्यासारखं वाटतं. म्हणून प्रत्येकाचं हे एक श्रद्धास्थान आहे. आपण जर गेल्या मागच्या वर्षी जर पाहिला हा इतिहास तर या ठिकाणी काहीच नव्हतं, एक छोटंसं मंदिर होतं. आणि या असणाऱ्या मंदिराच्या इमारतीमध्ये परिवर्तन केलं. ही नाथबाबांची कृपा आहे. संत कृपा झाली, नाथबाबा संत येत नाहो. म्हणून त्या नाथबाबांच्या कृपेने असणारं एवढं सुंदर असं भव्य दिव्य असणारं आश्रम या ठिकाणी धर्मनाथ बाबांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये होत आहे. सर्वांचा त्या ठिकाणी असणारं दुःख निवारणाचं काम बाबांच्या या ठिकाणी होत असतं. आणि खरी भक्ती तीच आहेत महाराज, जो असणारं आपलं दुःख बाजूला ठेवून लोकांचं दुःख निवारण करतो. आणि हीच असणाऱ्या साधू संतांची शिकवण आहेत, हीच नाथांची शिकवण आहेत. जो असणारं आपलं असणारं दुःख आपलं न मानता त्या जगाचं दुःख आपलं मानतो आणि आपल्या सर्वांचं कष्टहरण करतो. म्हणून आपल्या नाथबाबांची विशेष कृपा ज्यांच्यावरती आहे ते असणारे धर्मनाथ महाराज, त्यांच्याच मार्गदर्शनाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह बहुसंख्येने या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित आहेत. आणि त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याची भक्ती करा. निश्चितच सर्व असणारे जेवढे काही भगवान परमात्म्याचे नवनाथांचे जे अवतार झाले त्यामध्ये असणारे जे कानिपनाथ बाबा आहेत, ज्यांच्या असणारे समाधी संजीवन समाधी मडी या तीर्थक्षेत्री आहेत. आणि रंगपंचमीच्या दिवशी असणारा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. आणि त्याच असणाऱ्या रंगपंचमीच्या उत्सवानिमित्त असणारा हा सुद्धा तेच पर्वकाळ साधून धर्मनाथ बाबांनी हा सप्ताह प्रारंभ केला. म्हणून असणाऱ्या या सप्ताहाची दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व तुमच्या आयोजक संयोजक मंडळीच्या माध्यमाने माझ्याकडून या ठिकाणी करण्यात आली. सर्वांना एकच सांगेल की त्या भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हे शरीर दिलेलं आहे ते सर्व तुम्ही आम्ही त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये घालवावं. कारण सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. या जन्माला येऊन जर त्या साधू संतांची देवाची भक्ती जर केली नाही तर जन्म वाया गेल्यासारखा आहेत. म्हणून तो कसा वाया जाणे म्हणजे काय? वाया जाणे म्हणजे काय? काय झालं पूर्वीच्या काळामध्ये एका असणाऱ्या शेतकरी बापाची इच्छा की माझ्या मुलीला क्लास 1 अधिकारी भेटावा, बरं का बाबा. आणि मग देवाच्या कृपेने त्याला क्लास 1 अधिकारी भेटला. क्लास 1 अधिकारी भेटल्यानंतर थाटामाटात लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी 5-6 महिने लग्नाला होऊन गेले. आणि सासरा आपल्या जावयाच्या लेकीच्या घरी गेला आणि जावयाला म्हणू लागला, जावई बापू एवढे 5-6 महिने लग्नाला झाले, एकदाही तुम्ही गावाकडे आला नाही. गावाकडच्या लोकांनाही तुमचा परिचय होईल, तुमचाही परिचय गावाच्या कडल्या लोकांना होईल. या एकदा कधीतरी. सर्व असणारं आमचं 3-3.5 हजार लोकसंख्येचं गाव आहेत म्हणे.
त्या गावालाही संपूर्ण गावाला जेवून देऊ, तुम्ही या म्हणे. त्यांनी सांगितलं सुट्टी नसते, एकच दिवस रविवारी सुट्टी असते, तर रविवार मध्ये काय काय करायचं. शक्यतो आपल्याकडे जावई लोक रविवारी सासूरवाडीला जातात, सुट्टी असते म्हणून. बरोबर आहे का नाही. काय झालं, धोंड्याचा महिना होता, आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये काय करतात, इकडं धोंडाच नाही करते का. अहो धोंड्याच्या महिन्यामध्ये काय करता, आंबेरस करतात ना. बरोबर आहे का नाही. रविवारचा दिवस जावई बोलावला, जावईचे अजून असणारे 2-3 साडू, 2-4 पाहुणी जेवायला बसले. सासरी बाबा बाजारात गेले, केशराचे आंबे आणले, रस केला. दुपारची वेळ, पंखा लावलेला, जेवणा करता बसले. आणि हळूच करून लहाना जावई सासऱ्याला म्हणतो, मामा तुम्हाला कळू नाही का म्हणे आज रविवार आहे. सासरा म्हणे मला काय माहिती, तू खाटी की नाही तर पोरगीच दिली नसती. आणि मग तसं ते रविवारीचा दिवस ठरला. जावई येणार, पूर्वीचा काळ बसने येणार होता. त्या ठिकाणी बस गावामध्ये आले. 3-3.5 हजार लोक फेटे बांधून तयार होते. पहिला माणूस उतरला, दुसरा माणूस उतरला, तिसरा माणूस उतरला, चौथा माणूस उतरला. मग शेवटी जावई नाही उतरला, मग सासऱ्याचा चेहरा उतरला. चेहरा उतरल्यानंतर थोड्या वेळानंतर बस पुढे गेली. कंडक्टरने आवाज दिला आणि चिठ्ठी दिली. आणि चिठ्ठी दिल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं अचानक कलेक्टरचा दौरा आल्यामुळं माझं येणं शक्य नाही. स्वयंपाक बनवलेला, 3-4 हजार लोक जमलेले. मग आता काय करायचं, स्वयंपाक तर वाया जाऊन देता येणार नाही. म्हणे मग बसवायची का पंगत, तुम्ही जाशाल बरं का पंक्ती धरायला तिकडे. दृष्टांतातलं सांगतोय. बसले 3-4 हजार लोक एकाच वेळेस पंक्तीला बसले. आणि तो असणारा सासरा पंक्तीमधून फिरत होता आणि म्हणत होता, एवढं सगळं केलं तुमच्या ध्यानात आहे का मी काय सांगतो. तर मला सुद्धा म्हणावं लागेल, एवढं सगळं सांगितलं गेलं का वाया. विठाल विठाल विठाल. मला एक गोष्ट सांगा, किती लोक जेवले. 3-4 हजार लोक जेवले. किती लोक नाही जेवले, एक जावई नाही जेवला. पण या 3-4 हजार लोकांना जेवण कोणामुळे होतं, जावयामुळे. तसं तुम्ही आम्ही या जीवनामध्ये आलो आणि आल्यानंतर सर्व काही कमवलं आणि त्या असणाऱ्या देवाची भक्ती जर नाही केली, नाही तरी जन्म वाया गेला. म्हणून त्या देवाचं भजन करा. ज्ञानेश्वर म्हणून या ठिकाणी सुंदर असं नियोजन आहे. शेवटचा दृष्टांत मी या ठिकाणी सांगतो आणि आपण या ठिकाणी कीर्तनाला पूर्ण विराम देऊ. जसं प्रत्येकाचं जीवन आहे, हे जीवन प्रत्येकाचं जीवन बाबा हिऱ्यासारखं आहे. हिरा माहिती तुम्हाला सगळ्यांना. हिरा कुठं ठेवतो आपण, खिशात, गाडी डिक्कीत. हिरा कुठं ठेवतो आपण, जसं बघा तुम्ही मुंबई इंदोर सारख्या शहरामध्ये हिऱ्याचे मार्केट आहे शांभू, आणि तिथं फार गर्दी असते. हिरा घेण्यासाठी नाही, हिरा कोण घेतो याच्यावर ध्यान ठेवण्यासाठी. ते कोण असतात, कीर्तनकार. तसं एका व्यापाऱ्याने हिरा घेतला आणि तो हिरा फार अनमोल किमतीचा असतो महाराज. तो हिरा जर आपल्या घरामध्ये असला तर त्या ठिकाणी आपण त्याला एक लाकडाची डबी करतो, लाकडाच्या डब्यामध्ये एक असणारी चांदीची डबी करतो, चांदीच्या डब्यामध्ये पुन्हा सोन्याची डबी ठेवतो, त्यामध्ये मखमलीचा कपडा ठेवतो आणि हरभरा एवढा तो असणारा हिरा आपण कपाटामध्ये ठेवतो. असाच ठेवतो ना. मला कसं काय माहिती तुमच्या घरात असाच हिरा ठेवलाय ना. काही काळजी करू नका, आता कोणी घरात हिरा ठेवीत नाही, कारण घरोघरी हिरे जन्माला आले महाराज. बरोबर आहे का नाही. तसा तो हिरा जर वळखायचा असेल तो एखाद्या सोनाराला वळखता येणार नाही. तो हिरा वळखायचा असेल तर एखाद्या जवा हिराला वळखता येणार नाही. पण तो जर हिरा वळखायचा असेल तर तुम्ही एकदा जगद्गुरु तुकोबारायचा गाथा वाचा किंवा त्यांच्या अभंग. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी, तोच मोल पावे खरा करानीचा होय चुरा. जर हिरा वळखायचा असेल तर जर आपण ऐरणीवरती ठेवला, एक तर तो ऐरणीत घुसतो किंवा घनामध्ये घुसतो, आणि तो जर नकली असेल तर त्याचा जागीच चुरा होतो महाराज. म्हणून त्या ठिकाणी खरा हिरा जो असतो तो टिकून राहतो महाराज. आणि तो वयाच्या 100 वर्ष असो, 90 वर्ष असो किंवा 120 वर्ष असो, तो खऱ्या हिऱ्याप्रमाणे टिकून राहतो. म्हणून तसे जे सगळे नाथ संप्रदायामध्ये जेवढे काही नवनाथ झाले ते सगळे हिऱ्याप्रमाणे आज जगामध्ये चमकतायत महाराज. आणि असा असणारा हिरा त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याने मार्केटमधून घेतला आणि तो निघाला. पूर्वीचा काळ दोघंही पायी निघाले. चोर त्याच्यासोबत गेला, म्हणले तुम्हाला कुठं जायचंय, म्हणे तुम्हाला जिकडं जायचं तिकडं जायचंय.
दोघंही निघाले. पहिल्या दिवशी मुक्काम करायचा ठरला. मग त्या ठिकाणी व्यापारी म्हणले, हे बघ, मी आपल्याकरता काहीतरी भोजनाची व्यवस्था करतो आणि तोरण टाकतो, तोपर्यंत तू हातपाय धुवून ये. चोर गेला हातपाय धुण्याकरता. तोपर्यंत इकडे व्यापाऱ्याने काय केलं, खिशातला हिरा काढला, चोराच्या बॅगेत ठेवला, अंथरुण वगैरे टाकलं. चोर आला, म्हणले आता तुम्ही हातपाय धुवायला जा. जोपर्यंत व्यापारी हातपाय धुवायला गेला, याने सगळी बॅगा वगैरे उचकला, अंथरुण उचकलं, हिरा काही सापडला नाही. पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी दोघंही निघाले. निघाल्यानंतर पुन्हा ते म्हणले, हे बघा, आपल्याला संध्याकाळी थांबायचं आहे, हातपाय धुवायला सगळं काही व्यवस्था करतो. मग ठरल्याप्रमाणे चोर हातपाय धुण्याकरता गेला. तोपर्यंत व्यापाऱ्याने खिशातला हिरा काढला, चोराच्या बॅगेत ठेवला. पुन्हा त्या ठिकाणी व्यापारी त्या ठिकाणी हातपाय धुवायला गेला. तोपर्यंत चोराने सगळे शोधाशोध केली. असे 10-12 दिवस प्रवास गेला. आणि शेवटच्या दिवशी चोर म्हणले, हे बघ, मी काय तुझा कोणी सोबती म्हणून नाही येत म्हणे, मी एक चोर येत म्हणे, आणि त्या ठिकाणी मी चोरी करण्याच्या उद्देशाने तुझ्या सोबत आलो म्हणे. मला तो हिरा देऊ नको म्हणे, पण कुठं ठेवला ते सांग म्हणे, म्हणजे पुढच्या वेळेस मला ती स्ट्रिक्ट काम येईल. कारण चोरी करण्याकरता सुद्धा अक्कल पाहिजे, बरोबर आहे की नाही. काय झालं, महाराज कीर्तन संपलं आणि एक जण महाराजाची चप्पल घालून चाल. लोक म्हणे, अरे 2 तास कीर्तन ऐकलं, चप्पल तरी नको चोरू आता. बरं, ती बी महाराजाचीच. त्याने महाराजांनाच कीर्तनच सांगितलं, जे आवडलं ते घरी घेऊन जा म्हणून. मग तो चप्पलच घेऊन गेला महाराज. असा चोर नव्हता. तो म्हणले, सांगा मग. म्हणले, हे बघ, जसं आपण दररोज त्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी थांबायचो, तू हातपाय धुवायला जायचो, मी माझ्या असना खिशातला हिरा तुझ्या बॅगेत ठेवायचो, आणि मी जेव्हा हातपाय धुवायला जायचो त्यावेळेस तू माझ्या संपूर्ण बॅगा उचकायचा. पण ज्या दिवशी तू स्वतःची बॅग उचकली असती, तुला करोडो किमतीचा हिरा सापडला असता. तसं तुमचं आमचंही दुसऱ्याच्या बॅगा उचकण्यात आयुष्य चाललं. ज्या दिवशी स्वतःची हृदयरूपी पेटी उघडू, त्या दिवशी नाथ बाबासारखा, कानिपनाथ बाबासारखा, धर्मनाथ महाराजांसारखा हिरा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. म्हणून प्रत्येकाने जीवन असं जगावं, अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये करावं की ज्याने देव प्रसन्न होईल. विठ्ठल 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 सुंदर असं नियोजन आमच्या धर्मनाथ बाबांनी केलं. धर्मनाथ बाबांना धन्यवाद. आणि आजच्या असणारे अन्नदाते संत सेवा आणि कीर्तनाची जी संत सेवा आहेत, कैलासवासी हिराबाई प्रभाकर लाडवानी यांच्या स्मरणार्थ, तसेच असणारे अन्नदाते श्री राजू विश्वनाथ गायकवाड, श्री ज्ञानेश्वर कारभारी गायकवाड आणि श्री रमेश विठ्ठल गायकवाड, सर्व असणाऱ्या अन्नदात्यांना धन्यवाद. यांच्याकरता एकदा टाळी वाजवा आणि तुमच्याकरता एकदा टाळी वाजवा. नुसते पंक्ती घालणारे उपयोग नाही, खाणारे बी पाहिजे. म्हणून सर्व असणारे अन्नदाते त्यांना धन्यवाद. सर्वांनी या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर महाराजांच्या हस्ते श्रीफळ घेऊन जायचं आहेत. उपस्थित सर्व असणारे गायनाचार्य गोरखजी महाराज असतील, गणूदादा असतील, आमचे उद्धव महाराज असतील, सुंदर असे साऊंड सिस्टीम, भजनी मंडळ, विनेकरी, आमचे भास्कर महाराज राहून गेले. जवळचाच वाफा कोरडा राहिला, मग बसावं लागलं पाणी शेवट. म्हणून आमचे भास्कर महाराज, ज्येष्ठ गुरुबंधू, मी त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे शंभू सुंदर ऑपरेटिंग केले. आणि सर्व असणारे कानिपनाथ बाबांवरती प्रेम करणारे सदूर गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज परंपरेवर प्रेम करणारे मी सर्वांना धन्यवाद देतो. पुढील काही सूचना आहे का? उद्या ठीक 7 वाजता हरिभक्त परायण हेमलता ताई पिंगळे यांचं जाहीर असं कीर्तन होणार आहे. तरी आपण सर्वांनी आज ज्याप्रमाणे उपस्थिती दाखवली महाराज, कारण की आम्हाला असं वाटलं होतं महाराज की आज सण आहे, सणामुळं येता की नाही येता, परंतु आपल्याला द्यावे तितके धन्यवाद. आपण ज्याप्रमाणे काल उपस्थिती होती त्यापेक्षा आज जास्त उपस्थिती आहे, म्हणून आपल्या सर्वांना द्यावे तितके धन्यवाद आहेत. उद्या येताना आपण सर्वांनी अजून आपल्याला एक जोडीदार घेऊन यायचा आहेत, कारण की आपल्या हा सप्ताह आपला आहे. हा सप्ताह केवळ महाराजांचा नाहीत, महाराज आपले आहेत. हा आपल्या संपूर्ण पंचक्रोशीचा सप्ताह आहेत. म्हणून या सप्ताहाची शोभा अजून वाढत वाढत जाऊ हीच आपण या ठिकाणी प्रार्थना करणार आहेत. म्हणून आपण उद्या येताना प्रत्येकाने अजून सोबत कोणीतरी घेऊन यायचं आहेत. म्हणून हा मंडप भरलेला दिसला पाहिजेत आणि जे बाहेरून येणारे महाराज मंडळी यांना देखील वाटलं पाहिजेत की हा सप्ताह एखाद्या वस्तीचा नाहीत, हा मोठ्या शहराचा सप्ताह असला पाहिजे. म्हणून असो या ठिकाणी उद्याचे जे कीर्तनकार आहेत हेमलताताई पिंगळे यांचं सुंदर असं कीर्तन होणार आहेत. त्याचप्रमाणे उद्याची ज्यांची संत सेवा आहेत श्री निवृत्ती भागाजी गायकवाड यांची संत सेवा आहेत. त्याचप्रमाणे उद्या श्री पारसनाथ रामराव पाटील रोठे, श्री राजेंद्र एकनाथ काटे, श्री बाळनाथ, श्री भीमराज बाळनाथ तांबे यांची उद्याची अन्नदानाची पंगत आहेत. असो या ठिकाणी आज महाराजांनी आपल्या अमृतवाणीतून अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी आम्हाला अमृतबोध केला आहे. वास्तविक पाहता महाराजांचा या ठिकाणी आवाज पूर्ण बसलेला होता, त्यांचं देखील त्या ठिकाणी गाथा पारायण चालू आहेत. परंतु महाराजांनी सुंदर वेळ दिला. या ठिकाणी आम्हाला सर्वांना आपल्या
मधुर वाणीतून सर्वांना आम्हाला ज्ञानामृत दिलं त्याबद्दल महाराजांचं देखील खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या सेवेकरता घेतलेला अभंग, देवाला आवडणारी भक्ती कोणती, आपण आपल्या जीवनामध्ये देवाला आवडणारी भक्ती करावी. आपला असणारा संसार देवाच्या चरणी, नाथबाबांच्या चरणी वाहून आणि त्या आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये नेहमी चित्तामध्ये समाधान राहू द्यावं. कारण कोणताही असणारा देव, कोणता असणारे साधू संत आपल्या जीवनामध्ये कधी अकल्याण करत नाही. आपला भाव हा महत्त्वाचा असतो. म्हणून असणारा हा जो दुःखरूपी संसार आहे त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती वाहून आपल्या जीवनामध्ये निश्चितच सुख प्राप्त होईल. म्हणून पुनश्च एकदा सर्व असणारे गायकवाडवाडी या सर्व ग्रामस्थांना, धर्मनाथ बाबांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सुंदर अशा आश्रमाचं कामही या ठिकाणी चालू आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण असणाऱ्या सढळ हाताने या ठिकाणी मदत करावी. सर्वांचा आश्रम आहे, एकट्याचा नोव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. सर्वांनी मिळून हा कार्यक्रम करायचा आहे. म्हणून झालेली सेवा असणारी कानिपनाथ बाबांच्या चरणी, गुरुवारे महंत रामगिरी महाराजांच्या चरणी ठेवून आपण सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिले लेकरू देवा